आपला कुंडलिनी योगाचा भाग चालू आहे. कुंडलिनी जगदंबा आता पूर्णपणे चलित झाली आहे, म्हणजे ॲक्टिव्ह झाली आहे. ती तिचं कार्य तिने सुरू केलं आहे आणि चलित झालेली कुंडलिनी आता तिच्या मार्गाने वरती येणार आहे. आत्तापर्यंतच्या बघितलेल्या भागामध्ये आपल्या लक्षात आलं आहे की तिने पृथ्वी तत्व, जलतत्व दोन्ही तत्व संपवली आहेत. प्राणतत्वाची बरीचशी अंग तिने संपवून टाकली आहेत. आता ती स्वतः शक्तिरूपिणी आहे. आता राहिलेलं तत्व फक्त आकाश तत्व आहे आणि हे प्राणतत्वाच्या बरोबर तिला सुषुम्नेमध्ये प्रवेश करायचा आहे. हे सगळे जी चक्र आहेत सहाही, त्या सहाही चक्रांना तिने संपवून टाकलं आहे. त्या सगळ्यांचे पदर शिल्लक राहिलेत. म्हटलंय की सगळी चक्र संपवून टाकलेली आहेत, नष्ट केली आहेत. त्याचबरोबर इडा आणि पिंगला दोन्ही नाड्यातनं जो प्राणवायूचा संचार होता तो पण संपला. प्राणदेहामध्ये येतोय, जे प्राणवायू देहात येतोय, परंतु तो आता इडा पिंगलांच्या माध्यमातून येत नाही आहे, ते संपलं आहे. त्यानंतर ग्रंथी 3 आहेत. एक हृदय ग्रंथी आहेत, एक कंठात आहेत ग्रंथी, आणि एक आज्ञाचक्रापाशी आहेत. हृदयात असलेल्या ज्या ग्रंथी आहेत हृदयाशी, किंवा त्यात जे पदर बांधलेले आहेत त्याला विष्णू ग्रंथी असं म्हणतात. कंठाच्या ठिकाणी ज्या आहेत त्यांना ब्रह्मग्रंथी असं म्हणतात. आणि आज्ञाचक्राच्या इथे ज्या आहेत त्याला रुद्रग्रंथी असं म्हणतात. सर्वात शेवटी या रुद्रग्रंथी मोकळ्या होतात. इथे त्यांनी सांगितलं गाठी तिन्ही सुटती. तिन्ही गाठी सुटलेल्या आहेत, सगळे चक्रांचे पदर सुटलेले आहेत. बाहेरून सामान्य पद्धतीने येणारा जो प्राण आहे तोही आता तशा मार्गाने येत नाही आहे. आणि त्याचबरोबर देहातलं जे अन्य चलनवलन आहे पृथ्वी आणि आपतत्वांमुळे असलेलं, तेही चलन संपुष्टात आलेलं आहे. असं सर्व बाजूनी या कुंडलिनी जगदंबेनी काय केलं आहे, हा जो देह आहे ह्या पंचभौतिक देहाला ती त्यापासून सोडवून ती तिच्या शक्तिरूपाला पण संपवून फक्त शिवरूपाला शिल्लक ठेवणार आहे. आणि त्यामुळे इथलं सूत्र असं आहे की पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू. की पिंडानी पिंडाचा ग्रास करणे म्हणजे हा जो देह आहे ह्या देहापासून सर्व काही चैतन्यमय बनवणे. आणि ते कसं करणे, त्याची प्रक्रिया काय, तर पिंडानीच पिंडाचा ग्रास करावा. पिंड म्हणजे पंचभौतिक देह आणि पंचमहाभूतापासून निर्माण झालेली ही सगळी सृष्टी. तर यामध्ये ह्या पिंडांनी म्हणजे ह्या पंचमहाभूतांनी जी पंचमहाभूतं आहेत ती नष्ट करावीत. म्हणजे हा पंचभौतिक देह, हा पिंड, ही पंचमहाभूतं की ह्याचा आधार आहे देह म्हणून. आणि पंचमहाभूतं कोणती, तर देहामध्ये ज्यांनी आकार धारण केलेला आहे ज्या पंचमहाभूतांच्या साह्याने, ते सगळं संपवून टाकावं. देहाचं फक्त वरचं रूप शिल्लक राहणार आहे, आतमध्ये एका चैतन्याशिवाय काही असणार नाही. देहाच्या आत आपण परवा पाहिलं तसं की काही शिल्लक राहिलं नाही आहे. जसा कातडीचा म्हणजे त्वचेचा सुद्धा जसा कोंडा निघून जावा तसं सगळं निघून गेलं आहे. सापाने काट टाकावी तसं काट टाकल्यासारखं सगळं गेलेलं आहे. आणि राहिलं आहे ते आता सगळं नूतन आलेलं आहे. देह बदलला, स्थिती बदलली, दशा बदलली, बाळदशा आलेली आहे. देह आता पूर्वीचा रक्त मांस मेद काही शिल्लक राहिल्याने सगळ्यांचे डोंगर फोडले आहेत. त्याचे वर्णन त्यांनी मोठं काव्यात्मक केलेलं आहे की मेदाचे डोंगर फोडून काढलेत
असं सगळं नष्ट करून टाकलंय, सगळं संपवलंय आणि त्या देहामध्ये फक्त चैतन्य शिल्लक ठेवलेलं आहे. आता अजून त्याची पूर्णता व्हायची आहे, पण यायचंय कुठे? तर त्या पिंडानी आतल्या पंचभौतिक देहाला त्या सगळ्याचा ग्रास करून आतमध्ये फक्त चैतन्य ठेवणे, अशी ती सगळी प्रक्रिया आहे. असा सगळा तो प्रवास आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला काल आपण जिथे थोडं घाईनी पुढे गेलो, ऐके प्राणाचा हात धरुनी गगनाची पावटी करुनी. गगन म्हणजे आकाश. आता दोन आकाश आहेत देहामध्ये. एक हे हृदयाकाश आहे, महत आकाश, सगळी मोठी आहेत, चांगली व्यापक आहेत. हा हृदयाकाशाचा व्याप खूप मोठा आहे. म्हणजे ध्यानामध्ये जेव्हा त्या हृदयाकाशाचं विकसित असं स्वरूप येतं तेव्हा त्यांनी म्हटलंय त्या हृदयाकाशात काय मावत नाही, सगळं मावतं, इतकं देहाच्या पलीकडे जाऊन विकसित झालेलं हे हृदयाकाश आहे. दुसरं आकाश कोणतं आहे? योगाच्या दृष्टीने हे मूर्धनी आकाश, म्हणजे हे वरचं मस्तकाचा जो वरचा भाग आहे त्याच्या आतमध्ये असणारं आकाश, किंवा त्याला महदाकाश असं सुद्धा नाव दिलंय. म्हणजे ते महदाकाश तरी किंवा मूर्धनी आकाश असं तरी या नावाने संबोधित केलंय. योगी जो आहे तो त्याचा अभ्यास करताना या शरीरातल्या पेशीनं पेशीला स्पर्शत असतो आणि त्यामुळे त्याच्याकडून कोणताच भाग स्पर्शायला आता शिल्लक राहिलेला नाही आहे आणि राहणार पण नाही. मग आता कुंडलिनी जगदंबेचा प्रवास कुठे आलाय? आता अर्ध्यावर आलाय. आता ती सुषुम्नेमधून प्राणाला बरोबर घेऊन तिने आतमध्ये प्रवेश केला आहे. सगळ्या ह्या पृष्ठवंशीय रज्जू, आपली जी पाठीचा कणा आहे त्या पाठीच्या कण्यामधून त्याच्याही मध्यभागामधून असा तिचा प्रवास थेट वरपर्यंत होतो आणि ती प्रवास करून जाते कुठे? तिचं उद्दिष्ट ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन पोहोचणं आहे. आता तो प्रवास पुढचा पहिला टप्पा आता संपला. साधनेच्या टप्प्यामधून कुंडलिनी जगदंबा ज्या दिशेने वाटचाल करायला हवी होती त्या दिशेवरती ती आता येऊन पोचली आहे. आता त्याच्या पुढे ते सांगतात, ऐके प्राणाचा हात धरुनी. आता प्राणाच्या बरोबर निघालेली आहे, गगनाची पावटी करुनी. गगनाची, या हृदयाकाशाची, याची पावटी म्हणजे पायऱ्या, तिने त्याच्या पायऱ्या केल्या आहेत. मध्यमेचेनी दादरे हुनी. आता मध्यमा म्हणजे सुषुम्ना. सुषुम्ना नाडीच जणू काही जिना आहे. ती नाडी जो प्रवास करते किंवा ती जी त्या मध्यामधून जाते त्यामधूनच कुंडलिनी आणि प्राण जायचा आहे. तर तिचा हा जो मध्यमा किंवा त्या मध्यम मार्गातनं जाणारी त्या सुषुम्नेचंच दुसरं नाव मध्यम आहे. त्यामुळे सुषुम्नेमधून ती कुंडलिनी आणि तो प्राण आता प्रवास करत पुढे जायचे. हृदया आली, ती हृदयापाशी म्हणजे अनाहत चक्रापाशी येऊन पोहोचली. ते कुंडलिनी जगदंबा. ती कुंडलिनी अंबा म्हणजे माता आणि जगदंबा जगदमाता किंवा जगन्माता. तर ती ही जी जगन्माता आहे, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, तिचं स्वरूप किंवा तिचं वर्णन कसं केलंय, ती कशी आहे? तर चैतन्य चक्रवर्ती म्हणजे कोण? चैतन्य वेगवेगळ्या प्रकारांनी कुठेही प्रकट होऊ दे, पण त्याच्यामध्ये त्याचं निखळ रूप जे आहे चैतन्याचं, ते म्हणजे परब्रह्म, दुसरं कोणी नाही. आणि त्यामुळे परब्रह्माच्या ठिकाणी तो कसा आहे? चैतन्य सम्राट आहे. आपल्या देहामध्ये अंतरात्मा राहतो, पण तो कशाशी तरी जोडलेला आहे. जीवात्मा आहे, तो कशाशी तरी जोडलेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मूळ रूपामध्ये राहिलेले नाही आहेत. यांच्यावर पुन्हा ते ब्रह्म जे आहे ते चैतन्य रूप असणारं, निखळ चैतन्य, ॲब्सोल्यूट, अशा स्थितीमध्ये असणारं ते चैतन्य जे आहे, त्या चैतन्याचा जी शोभा किंवा त्याचा जो आविष्कार, कारण ते चैतन्य कळणार कसं आहे? पुष्कळ निर्गुण निराकार चैतन्य इथे सगळं भरून आहे, पण आम्हाला ते सगुण साकार कसं होणार? आम्हाला ते कसं कळणार? इथे आमच्यापुरता विचार करता, आम्हाला अधिकार मिळाला तर. आणि इथे त्यांना सांगायचा विषय तो असा आहे की त्या चैतन्याची ही सगळी शोभा आहे, ही सगळी सृष्टी म्हणजे
त्या चैतन्याची शोभा आहे, आणि ती शोभा कोण आहे? ही साक्षात कुंडलिनी जगदंबा आहे, जी ह्या सबंध विश्वब्रह्मांडाला प्रसवणारी आहे, या सगळ्यांना जन्माला घालणारी आहे. म्हणजे जी या विश्वबीजाची या कोंभा सावली केली, तिने काय केलंय? तर तिने ह्या विश्वाचं जे बीज आहे, ह्या विश्वाचा जो अंकुर आहे, त्या अंकुराला तिने आपली सावली धरली आहे. म्हणजे तो अंकुर तिने रुजवलाय, तो अंकुर वाढावा म्हणून त्याला सावली धरून त्याचं संरक्षण केलंय. हे काव्यात्मक झालं. वस्तुस्थिती काय झाली की परब्रह्माला जेव्हा एक ब्रह्मांड निर्माण करावंसं वाटलं, त्यावेळी त्याचा जो संकल्प आहे तो संकल्प तिने धरला. तिने धरला तरी कसं म्हणायचं, तेही थोडं काव्यच झालं, कारण त्या संकल्पामुळे माया समोर आली. आता मायेचं स्वरूप काय आहे? माया ही उपाधी आहे, माया हा आविष्कार आहे, म्हणजे प्रकट होणं आहे. आता जे चैतन्य कुठेच प्रकट होणार नाही, कसंच प्रकट होणार नाही, कारण ते निर्गुण आहे, निराकार आहे, अखंड आहे, एकरस आहे. त्या चैतन्याला प्रकट करणारी कोण? ही कुंडलिनी जगदंबा. ही म्हणजे कोण? या जगाला निर्माण करणारी प्रकृती, या जगाला निर्माण करणारी साक्षात या रूपामध्ये, प्रकृतीच्या रूपामध्ये, चैतन्याशी जोडलेल्या रूपामध्ये. विचारात घ्यायचं असेल तर शिवशक्ती, विचारात घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी म्हणजे शिव आणि गौरी, विष्णू आणि रमा, शंकर आणि कालीमाता, किंवा गौरी, काही घ्यायचं असेल तरी घेतलं तर बिघडत नाही. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 पातळीवरती ब्रह्मदेव, सरस्वती, विष्णू, महालक्ष्मी आणि शिव किंवा शंकर आणि काली संहारक आहेत. हे निर्मिती करणारे आहेत. म्हणजे महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली, हे सगळं जे प्रकट करणारं रूप आहे, हे सगळं जे निर्माण करणारं रूप आहे, ते कुणाच्या आधारावर निर्माण करतं? चैतन्याच्या आधारावर. तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व नाही, चैतन्याच्या ठिकाणी ती तिचं कार्य करते. आता ती तिचं कार्य करण्याकरता म्हणून अधिष्ठान चैतन्याचं आहे, आणि तिचं कार्य म्हणजे हे सगळं जग निर्माण करणं, म्हणजे त्या चैतन्याला सुशोभित करणं. असं ज्ञानदेवांनी असं मोठं रूपकात, काव्यात असं वर्णन केलंय. जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, की ह्या सृष्टीच्या रूपाने सगळी शोभा निर्माण करून देते, तिच्याकडून हे होतं. जी या विश्वबीजाची या कोंभा सावली केली, आणि म्हणून तिने भगवंताच्या ठिकाणी काय घडलं ते आपण काल बघितलं. तसं एकाकी न रमनते, त्याला एकट्याला रमावंसं वाटलं नाही, त्याला एकटं वाटलं, बहुत नाम रूपामध्ये प्रकट वाटलं, व्हावंसं वाटलं. एकोहम बहुस्याम प्रजा येय असं वाटलं त्याला, म्हणून तो प्रकट झाला, अनेक रूपांमध्ये प्रकट झाला. म्हणाले आता त्याला ज्या रूपांमध्ये प्रकट व्हायचं आहे ते प्रकट करणारं कोण आहे? त्याच्याशी नुसता तेवढा एक शब्द बोलून संपत नाही. म्हणाले त्याला जे प्रकट व्हावंसं वाटलं ते त्याला प्रकट करणारी ही कुंडलिनी जगदंबा आहे, आणि म्हणून तिने त्याच्या संकल्पावरती सावली धरली आहे. सावली याचा अर्थ तिने तिच्या बाजूनी तो संकल्प तोलून धरला आहे, ते करण्याची जबाबदारी तिने स्वीकारली आहे. जे शून्य लिंगाची पिंडी, जे अलिंग पर्व आहे, शून्य लिंगाची पिंडी, म्हणजे पतंजली योगसूत्रामध्ये अलिंग पर्व म्हणून विचारात घेतले, त्याच्यामध्ये हे सगळे येतात. आपण आज तो विषय वाढवायला नको, उद्याला तो विषय पाहिजे तर घेऊ पुन्हा. आत्ता हे एक प्रक्रिया पूर्ण करू. त्यामध्ये शून्य लिंगाची पिंडी, हे जे शून्य आहे, ह्या शून्याचं जे अलिंग पर्व, ज्याच्यातून हे सगळं, ही सगळी सृष्टी निर्माण होते, ती सगळी सृष्टी जिथे बीजभावाला येते, ते बीजभावाला येणं जे आहे त्याला अव्यक्त असं म्हणतात.
तर ते जे अव्यक्त रूप आहे, ज्याच्यापासून पुढे व्यक्त व्हायचं आहे, त्याची पिंडी म्हणजे ते एका घनरूपाला, एका बीज रूपाला, एका आकाराला प्राप्त झालाय. म्हणून ते सांगतात, जे शून्यालिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जी प्रत्यक्ष भगवान शंकराचं ज्यात त्यांना ठेवावं अशी आपण एखादी पेटी, नाही तर अशी एखादी करंडी, नाही तर असं एखादं काही वस्तू जी झाकण्यासारखी आहे, असं जर डबा काही बनवलं की ज्याच्यामध्ये त्याला ठेवलेलं आहे, त्याला खरं आपल्याकडे जे म्हणतात ते संबळी असं म्हणतात. आपण देवांना बघा, जर कुठे गावाला पूर्वी न्यायचं असेल तर सगळे देव घरी ठेवून कोणी गावाला जायचं नाही, देवांना बरोबर घेऊन जायचं, कारण त्यांची रोज पूजा अर्चा कशी होणार, नैवेद्य कसा होणार. मग ते सोहळ्यातले देव ते कसे ठेवायचे, कुठे ठेवायचे, त्याच्याकरता अशी एक वेताची एक पेटीसारखी, करंडीसारखी, काय आकार म्हणाल तो, अशा आकाराची एक वस्तू असे, जिला झाकून नेता येत असे. आपल्याकडे त्याला संबळी म्हटलंय, की त्या संबळीमध्ये देव ठेवायचे आणि जिथे जायचं तिथे जायचं. किंवा घरात सुद्धा संबळीमध्ये उपकरणं ठेवली जात असत. तसं ते इथे म्हणतात की जी परमात्म्याची, परमात्मया शिवाची करंडी, परमात्मा जो आहे तो परमात्मा परमेश्वर, त्याचं रूप कोणतं, शिवरूप घेतलं. कारण आता सगुणाशिवाय दुसरं बोलणं भागच नाही आणि त्याला घेतल्याशिवाय बोलता येणारच नाही. त्यामुळे ते जे शिवरूप आहे, कारण तो जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तो कशामध्ये व्यक्त होणार, तो व्यक्त होणारच नाही. परमात्मा म्हणून सुद्धा तो व्यक्ततेला यावाच लागेल. तो जो व्यक्ततेला आलेला परमात्मा रूप आहे ते काय आहे, ते शिवरूप आहे. ते इथे शिवरूप का स्वीकारलं, त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांची गुरुपरंपरा जी आहे आदिनाथापासून आहे, आणि म्हणून आदिनाथांचं वर्णन इथे केलं. आणि ते म्हणतात, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्राणाची जे प्राणाची उघडी जन्मभूमी. आता म्हणाले शिवाला स्थान कोणतं राहण्याचं, तो जो सगुण आहे त्याला कशात ठेवलं, त्याला ह्या प्रकृतीरूपी संबळीत ठेवलंय, त्याला ह्या प्रकृतीच्या संबळीत ठेवलंय. म्हणजे आता त्याचा एक हे आला का मनामध्ये आकार, की काय म्हणायचं आहे त्यांना, की ही कुंडलिनी जगदंबा ही प्रत्येक गोष्ट आविष्काराला आणते. मग आता ह्या कुंडलिनी जगदंबेपासून, ह्या शक्तिरूपिणीपासून जन्माला कोण आलं, शिवसुद्धा. कारण आकार कोणामुळे आला, आकार देणारे जर कोणी असतील तर ते ह्या शक्तीच्या स्वरूपाचं आपल्याला स्मरण करावं लागेल. म्हणजे आधी शिव का आधी कुंडलिनी, आधी जगदंबा, आधी शक्ती, आणि मग शक्तीपासून निर्माण झालेल्या देवता. आकार कशा घेतील, हे आपल्याला लक्षात घ्यायचा विषय एकच आहे, की आकार घ्यायला त्यांच्या इथे मुळात शक्तीच पाहिजे. शक्ती का, कारण ती या चैतन्याशी जोडलेलीच आहे. परमात्म्याला सोडून शक्ती राहतच नाही, परमात्म्याच्या बरोबरच आहे. त्यामुळे चैतन्य आहेच बरोबर, पण आकार देण्याचं काम मात्र ती करते. म्हणजे चैतन्याबरोबर शक्ती म्हणजे माया, म्हणजे जगदंबा, म्हणजे कुंडलिनी. ती जी कुंडलिनी आहे ती पूर्ण निखळ रूपाने शक्ती आहे, पण शक्ती ही परमात्म्याला सोडून असूच शकत नाही, ती परमात्म्याचाच भाग आहे. आणि त्यामुळे ही कुंडलिनी जगदंबा जी आहे ती ह्या शिवाला जेव्हा आकार देते, परमात्म्याला जेव्हा सगुणात आणायचंय तेव्हा आणतं कोण, ही शक्ती, ही शक्ती आणते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ती कशी आहे, ती शिवाची संबळी आहे. ती त्या ठिकाणी ते वेळी, अरे चुकून, ते परमात्मया शिवाची करंडी,
ती परमात्म्या शिवाची करंडी त्याला ठेवण्याचं स्थान आहे. म्हणजे चैतन्यमय परमात्म्याला जर सगुण रूप घ्यायचं आहे तर त्यांनी कुणाच्या आधाराने सगुण रूप घ्यावं? ह्या कुंडलिनीच्या, या शक्तीच्या, या महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या सगळ्या ज्या आहेत ह्या त्याचं अधिष्ठान आहेत. तेव्हा आम्हाला शंकर शंकर म्हणून दिसणार आहे. तेव्हा आम्हाला शंकराच्या गळ्यात सर्प आहेत, शंकराच्या मस्तकावर गंगा आहे, शंकराच्या अंगावरती व्याघ्र चर्म आहे. हे सगळं आम्हाला तेव्हा दिसणार आहे. केव्हा? जेव्हा ह्या शक्ती रूपिणी, ह्या देवता, ह्या जगदंबा, ह्या माता ज्यावेळी त्याला धारण करतील. म्हणजे शिवाला शिवरूप यायला धारण करणारी कोण? कुंडलिनी. तसंच लक्ष्मी विष्णूला विष्णू रूप देणारी आहे. तसंच काली माता ही शंकराला शंकर रूप देणारी आहे. म्हणजे एक लक्षात ठेवण्याचा सिद्धांत एकच आहे की या सर्व देवतांना आकार मिळाला कोणाकडून? शक्तीकडून. म्हणून आदिशक्ती आहे. म्हणून तिला आदिमाता, आदिशक्ती, जगदंबा हे सगळी जी विशेषण आहेत ती त्यामुळे. आता त्यांनी आणखीन एक सिद्धांत सांगितला याच्याच मध्ये की मार्गामोडीती अरे जे प्राणाची उघडी जन्मभूमी, की ती कशी आहे? ती प्राणाची जन्मभूमी आहे. म्हणजे प्राणाला सुद्धा निर्माण करणारी कोण आहे? तीच आहे. आता त्यांनी 3-4 गोष्टी आपल्याला सांगितल्या. त्याच्या पुढे ते म्हणतात हे असू द्या म्हणाले. मी पुष्कळ बोललो त्या कुंडलिनीबद्दल, वेगवेगळ्या प्रकारांनी बोललो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असू द्या हे सांगणं. ते कुंडली हृदया आतू आली. ती आता कुंडलिनी जगदंबा कुठे आली? आता ज्या सुषुम्नेमधून प्रवेश करून त्या प्राणाबरोबर वरती प्रवास करते ती आता अनाहत चक्रापाशी आली. ते म्हणाले मी थोडासा विषय बाजूला नेला, तुम्हाला दुसरं काही काही वर्णन करून सांगितलं, आता तुम्हाला पुन्हा मूळ विषयापाशी आणतो आणि तुम्हाला पुढे नेतो. म्हणून आता पुन्हा सांगितलं की ती जी कुंडलिनी जगदंबा आहे ती आता हृदयाकाशामध्ये अनाहत चक्रापाशी आलेली आहे. तव अनाहताचा बोली चावळ येते. मग तिथे काय होतं? हृदयाकाशात ती जसा प्रवेश करते तसा आतमध्ये ओंकाराचा नाद घुमायला लागतो. ओंकार प्रकट व्हायला लागतो. ओंकाराची बोली ओम 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 असा आतून आवाज येतो, मुखानी नाही, तो हृदयातून आवाज येतो. शक्तीची या अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते आले. बाकी अंतःकरणाचं काही आलेलं नाहीये. पण ही जी जाणीव आहे तो पण एक तत्वज्ञान म्हणून लक्षात ठेवण्याचा आपल्याला विषय आहे की जाणीव म्हणजे ज्ञान. नंतर काही पुस्तकामध्ये आपल्याला जरा कठोर अवघड शब्द किंवा लक्षात ठेवायला थोडा, समजून घ्यायला थोडा जरा विचार करावा लागेल असा शब्द म्हणजे ज्ञप्ती असा शब्द आहे. की हे जे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा जाणीव हा सगळ्यात चांगला आणि आपल्याला नीट लक्षात येणारा शब्द आहे. की ज्ञप्ती म्हणजे ज्ञानाची जाण असणं, ज्ञान होण्याचं सामर्थ्य असणं. म्हणजे उदाहरण कसं सांगायचं तर परमात्मा जो आहे तो परमात्म्याची लक्षणं जेव्हा आपण सांगतो तेव्हा परमात्म्याची लक्षणं सांगताना सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम ब्रह्म असं सांगितलं जातं. आता ज्ञान, तो ज्ञानरूप आहे म्हणजे काय? म्हणजे त्याच्या ठिकाणी ज्ञानाची कुवत किंवा ज्ञान ग्रहण करण्याचं सामर्थ्य कसं आहे ते मूलभूत आहे. मूलभूत म्हणजे कसं आहे की त्याला फक्त हा एक जीव आहे, या एका जीवाची कुंडली मांडली की त्याचं सगळं काय आहे काय नाही कळत असं नाही आहे. त्याला एका वेळी संबंध ब्रह्मांडात काय चाललंय ते कळतं. कारण आपण म्हणतो ना तो सर्वत्र भरून राहिलेला आहे. त्याचं सर्वत्रत्व काय आहे? सर्वत्र असणं म्हणजे एका वेळी बिनचूकपणे काहीही न चुकता, काहीही न टाळता, काही न अडखळता त्याला एका वेळी सगळ्यांचं ज्ञान आहे.
ही त्याची ज्ञप्ती, म्हणजे ही त्याची विस्तारित जाणीव. तर ते ज्ञप्ती शब्द घेण्यापेक्षा जाणीव बरा. आणि त्यामुळे ही जी जाणीव आहे त्याच्या ठिकाणची, तशी आता आमच्या ठिकाणची जाणीव म्हणजे काय, ह्या जीवाच्या ठिकाणची जाणीव म्हणजे आमची बुद्धी आहे. तर आमची जी बुद्धी आहे ती बुद्धी आता अंतःकरण नष्ट होत गेलं म्हटल्याबरोबर त्या अंतःकरणाबरोबर ती बुद्धी पण गेलीच ना, तिचंही आता सामर्थ्य इथे राहिलं नाही. मग जाणीव नावाची गोष्ट शिल्लक राहिली का नाही राहिली. आता कुंडलिनीचा अभ्यास सांगताना ते म्हणतात संस्कार रूपाने राहिली ना. त्याच्याकरता आपल्या तत्वज्ञानामध्ये उदाहरण देताना, दृष्टांत देताना एक प्रसिद्ध दृष्टांत, काय दृष्टांत येतो की एक पितळेचं भांडं आहे, ज्या भांड्यामध्ये समजा मसाले भात केला, ज्या भांड्यामध्ये समजा चमचमीत असं वांग्याची भाजी केली, ते भांडं स्वच्छ घासून पुसून धुतलेलं आहे, अगदी स्वच्छ उत्तम प्रकारे धुतलेलं आहे, कुठे काही राहिलेलं नाही, अगदी चकचकीत झालं आहे. तरी पण ते पितळेचं भांडं पुन्हा, पितळेचं असं नाही कोणतंही भांडं, पण आपण सामान्यतः जाडबुडाच्या पातेल्यात पितळेचं, तर ते पितळेचं पातेलं त्या गॅसवर ठेवलं आणि ते नुसतं तापायला लागलं की आदल्या दिवशी केलेला जो पदार्थ आहे त्या पदार्थाचा वास ते पातेलं तापताना यायला लागतो. तत्वज्ञानामध्ये म्हटलंय की असा सगळं काढून टाकलं तरी असा संस्कार शिल्लक राहतो. म्हणजे आता याच्यामधून सगळं गेलं तरी सुद्धा पतंजली योगसूत्रामध्ये शेवटपर्यंत ते जेव्हा विषयाचं आपल्याला स्पष्टीकरण देत राहतात तेव्हा ते शेवटपर्यंत सांगत राहतात की चित्त जरी निरोध त्याचा झालेला आहे, चित्त आता कार्यकारी राहिलं नाही, तरी सुद्धा संस्कार रूपाने शिल्लक आहे. ही जी संस्कार रूपाने राहिलेली जाणीव आहे, आता त्याला व्यवहारात आपण काय म्हणू, अत्यंत सूक्ष्म स्वरूपातली जाणीव, अत्यंत दुर्बल पण असेल, म्हणजे ती आता बळकट बलवानही नसेल, पण तिला स्पर्श कुणाचा झालाय त्यांनी इथे वर्णन केलंय. शक्तीची अंगा लागले, त्या शक्तीला त्या जाताना त्या सुषुम्नेमध्ये प्राणाबरोबर ती जातीये आणि त्याच्याबरोबर तिला चिकटलेलं काय आहे, बुद्धीचे चैतन्य होते आले. ते कुठपर्यंत आलं, अनाहत चक्रापर्यंत त्या कुंडलिनी जगदंबेला स्पर्श करून आलं. हा काव्यात्मक भाग झाला. आणि आपल्याला तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर काय की जेव्हा कुंडलिनी जगदंबा प्रवेश करते सुषुम्ना नाडीमध्ये त्यावेळी संस्कार रूपाने काही नाही राहिलं तरी बुद्धी राहते. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की शेवट यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसा, असं हे घडतं खरं, पण तरी सुद्धा शेवटपर्यंत जी शिल्लक राहते ती जाणीव मात्र शिल्लक राहते. तो जाणीव शब्द आपण आपल्या मनाशी चिंतन करून तो आपल्या मनात पक्का करायचा. कशाला जाणीव म्हणायचं, कशाला ज्ञान म्हणायचं, तो परमात्मा कसा जाणीव रूप आहे, तो कसा ज्ञान रूप आहे, संबंध विश्वामध्ये कशी जाणीव भरून राहिली आहे. आता ती जी जाणीव आहे, ते जे जाणीवेचं स्वरूप आहे, ती जाणीव ते म्हणतात त्या कुंडलिनी जगदंबेला स्पर्श करून ती अनाहत चक्रापर्यंत गेली. ते तेणे आई किले अळूमाळू. आणि हा जो अनाहताचा नाद, हृदयामध्ये ओंकाराचा जो नाद गजर चालला आहे, तो जो गजर आहे तो गजर कुणी ऐकला, त्या जाणीवेनी ऐकला. अळूमाळू, खूप नाही ऐकला, थोडा ऐकला. एवढं ताकद नाही आहे, एवढं सामर्थ्य नाही आहे, कारण त्याची ती जी जाणीव आहे ती अलीकडची आहे, फार अलीकडची आहे. कारण प्रत्यक्ष एकरूप होणार कोण आहे, जीव चैतन्य होणार आहे. हे बुद्धी वगैरे कोणी नाही जाणार आहेत पुढे. पण काही मर्यादेपर्यंतची जी जाणीव आहे, काही मर्यादेपर्यंत तिला जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य ते सांगतायत की जो अनुभव आहे तो अनुभव ती घेऊ शकते, तिने घेतलाय. आणि कसा घेतलाय, ते तेणे ऐकिले अळूमाळू. घोषांचा कुंडी, घोषांचा कुंडी, घोष परावाणी, त्याच्या कुंडात म्हणजे नाभिस्थानाच्या इथे. प्रत्येक वाणीचं स्थान कुठे, वैखरी इथे. म्हणजे उपांशू किंवा मध्यमा
कंठाच्या इथे. त्यानंतर पश्चंती वाणी अनाहत चक्राच्या इथे आणि परावाणी नाभिस्थानाच्या इथे. म्हणजे ही 4 स्थानं आहेत त्या वाणींची. तर त्यांनी इथे म्हटलं आहे की घोषांचा कुंडी त्या परावाणीच्या स्थानाच्या इथे नादचित्रांची रूपडी प्रणवाची या मोडी रेखिली ऐसी. काय काय झालंय बघा, जी जाणीव आहे त्या जाणीवेनी हे सगळं टिपलंय, काय काय घडलंय ते. मला घोषांचा कुंडी परावाणीच्या ठिकाणी नादचित्राची रूपडी म्हणाले. या ठिकाणी काय निर्माण होतं, नादचित्रांचं रूप म्हणजे कोण कोण आले, 2 आले. एक नाद आला. नाद कशाचा आला, ओंकाराचा. आणि त्या नादाची रूपडी म्हणजे रेखा. ओंकार आपण काढतो ना हाताने, अक्षरामध्ये ओंकार काढतो आणि तोंडाने ओंकार म्हणतो. तो जो म्हटलेला नाद आहे त्या नादाचं रूप कशावरती आलं म्हणाले, नादचित्रांची रूपडी मध्यमेच्या मध्ये आली. मध्यमेच्या ठिकाणी म्हणजे त्या सुषुम्नेमधून जाताना काय निर्माण झालं, तो अनाहत नाद आणि अजून दृश्य म्हणजे रूप त्याचं निर्माण झालं. प्रणवाची या मोडी, आकार कसा झाला त्याचा, प्रणवासारखा, ओंकारासारखा. मग आपण सिद्धांत काय म्हणतो, हे सगळं त्यांनी काव्यात मांडलं. आपण कसं म्हणतो की ओंकार हा अनाहत नाद आहे आणि हा अनाहत नाद कुंडलिनी जगदंबा प्राणाच्या बरोबर जेव्हा अनाहत चक्रापाशी गेली त्यावेळी अनाहत नाद सुरू झाला आणि तो ओंकाराचा जो नाद आहे तो नाद प्रकट होऊ लागला. तो जो प्रकट होणारा नाद आहे तो ऐकला कुणी, तो ऐकला आमच्याच बुद्धीनी. जो साधक आहे त्याचीच बुद्धी ते ऐकते. आणि कशी ऐकू शकते, कारण ती त्या कुंडलिनी जगदंबेच्या बरोबर जे काही तिचं स्वरूप शिल्लक आहे अगदी संस्कार रूपाने पूर्ण संपत नाही. उपनिषदांनी पण म्हटले, आपण आत्ता म्हटल्यासारखं यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास, वाणी मनासहित परत येते पण जाणीव घ्यायला बुद्धीची पुळिका शिल्लक राहते. आपण मग गेल्या वेळी पाहिलं ना, बुद्धीची पुळिका विरे, जे बुद्धीचं नीट पूर्ण स्वतःचं अधिष्ठान आहे ते अधिष्ठान ही कुंडलिनी जगदंबा त्याला हळूहळू क्षीण करते. कारण का की ह्या प्राकृत आहे अंतःकरण. अंतःकरण काही चैतन्यमय नाही आहे, ते चैतन्याला चिकटून आहे, ते चैतन्यावरचं आवरण आहे. आता तर हे सगळं काढूनच टाकायचं आहे ना, आणि काढूनच टाकलंय. कारण हे सगळं दूर झाल्याशिवाय ते जी केवल अवस्था आहे ते जे चैतन्य आहे ते कसं मिळेल. आणि म्हणून म्हणाले हे सगळं बाजूला गेलंय आता. तरी सुद्धा मानवाला कळावं म्हणून जाणीव शिल्लक आहे. आता ती जाणीव कशी आहे ती त्यांनी सांगितलं आपल्याला, की ते म्हणाले तिने काय पाहिलं की प्रणवाच्या आकाराचे त्या ठिकाणी निर्माण झालेले भिन्न भिन्न आकार तिने पाहिले. आणि नुसते आकार नाही तर त्या बुद्धीला त्या नादाची पण जाणीव झाली. म्हणजे काय झालं, नामरूपात्मक हे जग जे आहे ते कसं आहे, आम्हाला नाव आहे रूप आहे. माझं पूर्ण नाव घेतलं की माझं मला कळतंय हे मला बोलावलंय म्हणून. म्हणजे या जगामध्ये दगड आहे, पाषाण आहे, हिमालय, नदी आहे, प्रत्येकाला नाव आहे त्याला रूप आहे. हे जे प्राकृतिक नाव रूप म्हणजे काय, जे नाशवंत नावरूप आहे त्याच्या पलीकडे तिने त्या बुद्धीला जाणीव कशाची दिली, अनाहत नादाची. आणि त्या अनाहत नादातून निर्माण झालेल्या त्या रूपाची, त्या ओंकाराची, त्या आकाराची, त्या अक्षराची त्याची जाणीव दिली. म्हणजे कशी दिली, म्हणजे तिने सांगितलं ह्या प्राकृत नादाच्या पलीकडे एक अलौकिक नाद आहे. या देहाने त्याचा अनुभव घ्या, पण तो कसा आहे, कारण त्या प्रणवाचं वर्णनच मांडुक्य उपनिषदामध्ये केलंय. ते साक्षात ब्रह्मच आहे. ओम इति एकाक्षर ब्रह्म, एकाक्षर ब्रह्मच आहे, गीतेने पण सांगितलंय. म्हणजे त्या ओंकाराचा नाद ह्या देहामध्ये उत्पन्न झाला, त्या ओंकाराचा अक्षर
त्या ठिकाणी उमटलं, ते त्यांनी पाहिलं, म्हणजे त्या बुद्धीनी ते बघितलं. म्हणाले प्रणवाची या मोडी, मोडी म्हणजे आकार, मोडी रेखिली ऐसी, जशी काही चित्र काढली आहेत असं त्याला त्या ठिकाणी, हे सगळं काव्य झालं, पण त्याला त्याच्या त्या ध्यानात, त्याच्या अभ्यासात, त्याच्या साधनेत, त्या त्रिबंधामध्ये हा एक अनुभव आला की ज्या अनुभवामध्ये तो ओंकाराचा नाद ऐकतो आहे आणि त्या ओंकाराचं रूप पाहतोय. म्हणजे आपल्याला एवढं कळायला हरकत नाही की आमच्या पूर्वजांनी ह्या ओंकाराला इतकं महत्त्व दिलं, ओंकाराचा जो आकार स्वीकारला तो त्यांच्या मनास आलं म्हणून उगीच काहीतरी काढलेलं नाही. जे त्यांनी अनुभवलं, जे त्यांनी पाहिलं, जे त्यांना दिसलं, तेच त्यांनी ओंकार आणि ओंकाराचं अक्षर म्हणून आमच्याकरता दिलेलं आहे. तर ते म्हणतात हेची कल्पावे जरी जाणीजे. आता त्यांनी त्याच्यावरती कल्पना करावी की अरे हा तर ओंकार आहे, अरे हे जे ऐकायला येतं आहे हे तर अनाहत नाद आहे त्या ओंकाराचा. हा नाद कसा आहे, हा नाद आपल्याला कसा वाटतो. लगेच आपलं मन आहे ना कल्पना करायला लागतं. एखादी वस्तू पाहिली, एखादं झाड पाहिलं, सुंदर फुलं पाहिली की आपल्या मनात लगेच विचार सुरू होतात, आपल्या कल्पना सुरू होतात. त्यांनी सांगितलं हेची कल्पावे तरी जाणीजे, परी आता कल्पिते कैचे आणीजे. ठीक आहे म्हणाले, ह्या ओंकाराच्या नादाच्या विषयी आणि ह्या अनुभवाच्या विषयी काही कल्पना करावं असं जर आपण म्हटलं तर कल्पना कशी करावी. कारण जे कल्पना करणारं मन आहे ते आता कुठून आणायचं, ते मन आता संपलंय, त्यामुळे ते मन आता आम्हाला मिळणार नाहीये. तर म्हणाले परी आता कल्पिते कैचे आणीजे, परी नेणो काय गाजे तिये ठाई. त्यामुळे म्हणाले तिथे जो गाज आहे, तिथे जो आवाज आहे, तो आवाज कशाचा आहे हे कळत नाही, त्याला ते सांगता येत नाही. तो आवाज कशाचा आहे हे सांगायला आता मन स्वतंत्र नाहीये, त्यामुळे ते सांगू शकत नाही. विसरवणी गेलो अर्जुना. आता माऊली जरा त्यातल्या त्यात सगळं वृक्षाला अवघड चाललेलं आहे, काय करणार आपल्यासारख्याला, त्याला काय होत असेल त्या योग्याला. आपण ही सगळी लिहिलेली आहे ती फक्त आणखीन कल्पना करतो. म्हणाले इथे माऊली आपल्याला थोडासा जरा विरंगुळा देत आहे. विसरवणी गेलो अर्जुना, जव नाशू नाही पवना. अरे म्हणाले मी सांगायची एक गोष्टच विसरलो. कोणती विसरलो तर म्हणाले जव नाशू नाही पवना. अजून जोपर्यंत वायूचा पूर्ण नाश झाला नाही, वायू तत्व अजून पूर्ण नष्ट झाला नाही, तव वाचा आधी गगनी म्हणवनी घुम. घुमे, इथे घुम झालाय चुकून. तर म्हणाले जव नाशू नाही पवना, तव वाचा आधी गगना म्हणवनी घुमे. म्हणाले का बरं तो नाद तिथे निर्माण होतो. तुम्ही प्रश्न विचाराल मला, असं माऊली म्हणतात आपल्याला की म्हणाले तुम्ही जर मला असा प्रश्न विचारलात की अहो आता काही शिल्लक राहिलं नाही, तर मग त्या ठिकाणी आवाज कसा येईल, तो बोल कसा ऐकू येईल, त्याचं जे रूप आहे तुम्ही म्हणता त्या नादाचा गाज आहे तिथे, तर तो कसा. तव वाचा आधी गगना, त्या आकाशामध्ये म्हणवनी घुमे. म्हणूनच ती वाणी, म्हणूनच तो ओंकाराचा नाद का घुमतो आहे, अजून थोडासा वायू तिथे शिल्लक आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की कुंडलिनी जगदंबा आणि तो प्राण एकत्र झाले तरी सुद्धा त्या प्राणाचं जे वायुरूप आहे ते लौकिक वायुरूप अजून शिल्लक आहे. नुसता शब्दाचा खेळ आहे बरं, आपल्याला काही कळत नाही. त्याचं कारण असं आहे की काय होतं त्यावेळी, कारण हा जो नुसता श्वासोच्छ्वास करणारा वायू कोणता आणि त्यांनी पवन कुणाला म्हटलंय काय माहिती. ज्याला त्यांनी आत्ता वायू म्हटलंय त्या प्राणायामामध्ये ज्याला वळण लावलंय तोच वायू आहे. त्यांना हा प्राकृत वायू नको आहे. मग अनाहताच्या ठिकाणी कोणता वायू आणि नाद निर्माण होतो, तो कसा निर्माण होतो, तिथे वायू असतो का नसतो, आपल्याला काही कळत नाही. कारण माहिती आहे आपल्याला की एक अनाहत नाद आहे की तो आघाताशिवाय होतो आणि त्यामुळे त्याला आघाताशिवाय होणाऱ्या नादाला वायूची आवश्यकता नाही, त्याच्या वहनाची आवश्यकता नाही. अवकाशाच्या पोकळीमध्ये तो उत्पन्न होत राहतो. आता फक्त एवढंच आपण समजू शकतो की वायू नाही
आणि अवकाशाच्या पोकळीत नाद उत्पन्न झाला तर तो फक्त आपल्याला श्रवणीय नाही, आपल्याला ऐकू येणार नाही. कारण त्या आकाशाच्या पोकळीमध्ये आता वायू नाही आहे. ज्या ठिकाणी निर्वात केलेली खोली आहे किंवा काचेची पेटी आहे, त्या पेटीत कितीही ओरडलं तर बाहेर काहीच ऐकू येत नाही. कारण आमच्या लौकिक कानाला का ऐकू येत नाही? त्याचं कारण असं की लौकिक कानाला मध्ये माध्यम पाहिजे आणि आम्हाला ते वायूचं माध्यम आहे. आम्ही त्या काचेच्या पेटीतून वायू पूर्ण काढून टाकलाय, काही आवाज येणार नाही, काही ऐकायला येणार नाही. एवढं आम्हाला समजू शकतं की व्यवहारामध्ये लौकिक नाद आम्हाला ऐकू येणार नाही. आजही वातावरणामध्ये जर तो अनाहत नाद भरून असेल तर त्या नादाच्या श्रवणाकरता काय कानाची तयारी पाहिजे आपल्याला कुठं माहिती आहे? आपल्याला ऐकू येत नाही एवढं माहिती, आणि तो सर्वदूर भरून राहिला हे पण माहिती, एवढंच माहिती आहे. आता इथे ते काय म्हणतात की अर्जुना, अजून थोडा वायू शिल्लक आहे. जव नाशू नाही पवना तव वाचा आथी गगना म्हणूनी घुमे. म्हणाले म्हणून थोडासा पवन आहे, म्हणून तो ओंकाराचा नाद आतमध्ये घुमत राहिला आहे. तया अनाहताचेनी मेघे. पुन्हा काव्यात्मक बोलतात की अनाहत नादाचा जणू काही हा मेघ आहे. मग आकाश दुमदुमो लागे. तर मेघांचा जसा गडगडाट होतो तसा तो जो ओंकाराचा नाद आहे तो नाद आता सगळीकडे दुमदुमतोय, त्या हृदयाकाशामध्ये तो दुमदुमतो आहे. तव ब्रह्मस्थानीचे बेगे फिटले सहजे. म्हणजे ज्यावेळी त्या थोड्याशा पवनाच्या म्हणजे प्राणाच्या साह्याने जेव्हा हृदयाच्या आकाशामध्ये हा नाद ओंकाराचा प्रकट होतो किंवा तो दीर्घकालपर्यंत एका पाठोपाठ एक चालूच राहतो, ती प्रक्रिया सुरू होते. त्याबरोबर त्यांनी सांगितलंय की वेगे, लगेच ताबडतोब द्वार फिटले सहजे. ब्रह्मस्थानीचे बेगे. त्या ब्रह्मस्थानाचं जे द्वार आहे म्हणजे तो ब्रह्मरंध्र आहे. आता जायचंय वरती, अटकाव कुठे आलाय? इथंच. या अटकावातून आता तो पुढे जाणार. आता दार कोणाचं उघडलं? ब्रह्मद्वार म्हणजे वरती ब्रह्मरंध्राकडे जाण्याचं द्वार त्या ठिकाणी मोकळं झालेलं आहे. बेगे फिटले सहजे, स्वाभाविकपणे ते उघडलंय. आईके कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे जेथ चैतन्य अधातुरे करुणी असिजे. आता ऐका म्हणाले किंवा अर्जुनाला ते म्हणतात ऐक अर्जुना, कसं आहे? कमळ गर्भागार म्हणजे कमळाच्या पाकळ्यांच्या आतमध्ये जो कमळाचा मध्यावरचा भाग आहे तो कसा आहे? त्याच्यामध्ये कसे ते बिसतंतू पराग आहेत. तसं म्हणाले त्याचं स्वरूप जे महदाकाश दुसरे. अगदी तसंच इथे महदाकाश आहे. त्या संबंध महदाकाशामध्ये जे चैतन्य अधातुरे करुणी असिजे. तिथे कोण आहे? तिथे शिव आहे. तो कसा आहे? अर्ध भोजन करून अतृप्त राहिलेला आहे. त्याला अर्धच भोजन प्राप्त झालेलं आहे. त्याला प्राप्त व्हायचंय. काय व्हायचंय? शिव आणि शक्ती अलग राहू शकत नाही. त्या दोघांना एकत्र झालं पाहिजे. त्याचं कारण असं की तो शिव आणि शक्ती निर्माण कोणी केलं? त्या परब्रह्माने केलं. कसं? एकातच निर्माण केलं. म्हणजे जर शिव प्रभावी असेल तर शक्ती प्रभावी नाही आहे, शक्ती प्रभावी असेल तर शिव तो झोपलेला आहे. तसा त्या महदाकाशामध्ये ते जे चैतन्य तत्व आहे ते चैतन्य तत्व आता वाट बघत आहे. कारण ही जी शक्ती आहे ही इतरत्र फिरते आहे. ती शक्ती जेव्हा एकरूप होईल त्यावेळी ते काय बनेल? साक्षात परब्रह्म. दुसरं काही असणार नाही. कारण ते दोन एकरूप झाले, एकत्रित झाले की परब्रह्माने दिलेल्या दोन शक्ती एकत्रित आल्या किंवा दोन प्रकार एकत्रित आले. कोण दोन आले? तो जे मूळ जे ब्रह्मचैतन्य आहे, जे मूळचं चैतन्य आहे, त्याच्यापासून निर्माण झालेली चेतना, एक वेगळा शब्द वापरायचा म्हणून, ती चेतना आणि शक्ती, तो शिव आणि संबंध देहाला व्यापून असलेली शक्ती. विशेषत्वानी आता ती त्या कुंडलिनीची तो का वाट पाहतोय?
त्या शक्तीची का वाट पाहतोय? कारण ती शक्ती खाली अधोमुख सर्पिणी म्हणून प्रमुख शक्ती राहिली आहे आणि ती शक्ती खर्ची पडतीये. आणि तो शिव तिच्याकरता अधिष्ठान देऊन, त्यांनी अधिष्ठान दिलंय तिला. कशाचं अधिष्ठान दिलंय? की तुला जे जे काही करायचं आहे ह्या संबंध सृष्टीमध्ये, ह्या देहामध्ये, या साधनेच्या, ते तू करू शकतेस. त्याच्या अधिष्ठानावर ती करते. त्यामुळे आत्तापर्यंत ती काय करते? तिला ही शक्तीचं जागरण करून तिला ज्या रूपामध्ये ह्या देहात ठेवलंय, या टोकाला शिव आणि खालच्या टोकाला शक्ती, तर त्या शक्तीला बहिर्मुख काम करायला ठेवलंय. आता तिला ते बहिर्मुख काम करायचं नाहीये. आता ह्या साधकाला ती शक्ती जागृत करायची आहे. म्हणून ही एवढी कुंडलिनीची प्रक्रिया त्यांनी केली. आता तिला कुठे न्यायचं आहे? त्या शिवापर्यंत. त्या शिवापर्यंत त्या शक्तीला घेऊन जायचं आहे. आता त्या शिवापर्यंत जाण्याकरता ती जी शक्ती आहे ती जशी उत्सुक आहे, आता ती जागृत झाली, आता ती चालली आहे, तसा तो शिव उत्सुक आहे. तसा त्याला सुद्धा त्या शक्तीला भेटण्याची इच्छा आहे. कारण ते एकमेकांपेक्षा वेगळे राहू शकत नाही. त्याचं वर्णन अमृतानुभवामध्ये माऊलींनी अंगे अंगा गिळती असं म्हटलंय की एक मोठं असेल तर दुसरं लहान होतं, दुसरं मोठं असेल तर हे लहान होतं. त्याचं कारण आहे, कुणीतरी एक प्रभावी असतं, कुणीतरी एक सौम्य असतं. तर त्यामध्ये ते म्हणतात आता इथे, ऐके कमळ गर्भागारे जे महदाकाश दुसरे, जेथ चैतन्य अधातुरे, अधातुरे अर्धवट भोजन करून तिथे बसलेला आहे, असे जे तया हृदयाचा परिवारी कुंडलिनी या परमेश्वरी. हृदयाच्या परिवारात, हृदय आकाशामध्ये ही कुंडलिनी परमेश्वरी, ही कुंडलिनी जगदंबा शक्ती तेजाची शिदोरी विनियोगिली. तिथे ती येऊन पोचली. तिने तिचा विनियोग केला, म्हणजे तिने स्वतःला कशात तरी समर्पित केलं. कुठे येऊन राहिली आहे ती? अनाहत चक्रापाशी. आणि तया हृदयाचा परिवारी, त्या हृदयाच्या ठिकाणी, त्याच्या परिमंडलामध्ये, म्हणजे सबंध हृदयाकाशामध्ये कुंडलिनी या परमेश्वरी, तीही साक्षात जगदंबा आहे, तीही सामर्थ्यशालिनी आहे. ती कशी आहे? तेजाची शिदोरी आहे, साक्षात तेज आहे, मूर्तिमंत तेज आहे. अशी ती विनियोगिली. आता तिने आपला विनियोग केला. म्हणजे आता दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक लक्षात ठेवायचं की ते सहस्रार चक्र आहे. त्या सहस्रार चक्राच्या इथे आतमध्ये शिव राहिलेला आहे. त्या ज्या कमळाच्या आर्या ते जे असावेत ते तंतू, तसे 1000 आर्या असलेलं कमळ या ठिकाणी सहस्रार चक्र आहे तिथे. आणि ते तिथे आहे, तिथे तो शिव आहे. त्याला त्या कुंडलिनी जगदंबेला भेटायचं आहे. मग आता कसा भेटणार तो तिला? तर ते आता म्हणतात, तया हृदयाचा परिवारी कुंडलिनी परमेश्वरी तेजाची शिदोरी. आता तिला तिचा विनियोग करायला पाहिजे. तिला वर भेटायला तरी गेलं पाहिजे किंवा तिच्याकरता त्यांनी खाली तरी उतरलं पाहिजे. बुद्धीचेनी शाके. आता तिने कशाचा विनियोग केला? पहिला विनियोग बुद्धीचेनी शाके. शाके म्हणजे भाजी. हात बोने निके. हात बोने म्हणजे नैवेद्य. निके अगदी उत्तम. द्वैत जेथ न देखे तैसे केले. हृदयाच्या इथे संस्कार कोणता केला? त्या कुंडलिनी जगदंबेनी आपल्याला अशा प्रकारांनी त्या ठिकाणी त्याचा विनियोग करून घेतला, आपल्याला जिरवून घेतलं त्या हृदयाच्या ठिकाणी. ते कसं? की याच्या अंतःकरणातलं द्वैत संपवलं, द्वैत शिल्लक ठेवलं नाही. त्याच्या बुद्धीला जी जाणीव आहे, ती जी द्वैताची जाणीव आहे, ती राहू नये. ते काव्यात कसं सांगितलं? तेव्हा ह्या कुंडलिनी जगदंबेनी परमेश्वराला कसा नैवेद्य दाखवला? त्या बुद्धीचा नैवेद्य दाखवला. बुद्धी कशी? शाक म्हणजे भाजी. बाकीच्या सगळ्या सुंदर पदार्थांच्या बरोबर तिने बुद्धी, म्हणजे आपण म्हणतो ना, अगदी पार त्याचा कचरा केला, अगदी त्याचा भाजीपाला केला, असं म्हणजे संपली ती बुद्धी. आता काही शिल्लक राहिली नाही त्या ठिकाणी. बुद्धीचेनी शाके हात बोने निके द्वैत जेथ न देखे तैसे केले.
त्या कुंडलिनी जगदंबेनी त्याची बुद्धी जी आहे, जी थोडीशी स्वतंत्र जाणीवेच्या रूपाने होती, तिला अद्वैत भावाने एकरूप करून तिच्या ठिकाणचं द्वैत पूर्ण नष्ट करून टाकलं. ऐसी निजकांती हारवली. अशा प्रकारे तिने आपलं जे तेज आहे ते संपवून टाकलं. त्या बुद्धीची जाणीव संपवल्यावर तिने आपलं तेज संपवलं. मग प्राणूची केवळ जाहली. मग ती केवळ कोणत्या रूपात उरली? प्राणरूपामध्ये उरली. ते वेळी कैसी गमली म्हणावी पा. त्यावेळी ती कशी दिसली, कसं वर्णन करावं बाबा तुमच्या समोर, असं माऊली आपल्याला प्रश्न विचारतायत. हो का जे पवनाची पुतळी. ती कशी झाली? जणू काही वाऱ्याची पुतळी आहे. वारा आकार घेईल का? पण म्हणाले कल्पना करा की वाऱ्याची बाहुली केली आहे. पांघुरली होती सोनेसळी. तिने अगदी सोनसळी रंगाची पैठणी नेसलेली होती. वाऱ्याची बाहुली आहे, त्या वाऱ्याच्या बाहुलीला सुंदरशी पैठणी नेसवली आहे. ते फेडून या वेगळी ठेविली. पण आता तिला ती सोनसळी पैठणी नको आहे, म्हणून तिने ती पैठणी काढली आणि बाजूला ठेवून दिली. ना तरी वार याचेनी अंगे झगटली, दीपाची दिठी मिटली, का लखलखोनी हारपली विजू गगनी. पुन्हा दृष्टांत देत आहेत. ते म्हणाले कसं झालं तिचं रूप, की वारा यावा आणि दिव्याला लागावा आणि दिवा शांत व्हावा. म्हणाले दीपाची दिठी निसटली, का लखलखोनी हारपली विजू गगनी. का म्हणाले आकाशामध्ये लखलखाट होऊन आकाशामध्ये चमकलेली वीज शांत व्हावी. तशा प्रकाराने म्हणाले ह्या कुंडलिनी जगदंबेचं जे नुसतं लखलखतं तेज होतं ते तेज आता संपलं. म्हणजे कोणतं तत्व तिने सोडलं? अग्नितत्व. आपण पाहिलं ना कालपासून की पृथ्वी, आप आणि तेज. तर ते तेज तत्व जे आहे, जे अग्नितत्व आहे, ते तिने सोडून दिलं. तैसी हृदय कमळ वेरी, दिसे सोनियाची जैसी सरी. आता त्या योग्याला आतमध्ये काय चाललं हे दिसतंय. माऊलींनी वर्णन केलं की त्या मूलाधार चक्रापासून ती जी वर ह्या हृदयापर्यंत आली आहे, तो म्हणाला अजून असा मार्ग दिसतो की ते म्हणतात की हा मार्ग कसा आहे? जसा काही सोन्याची जैसी सरी, की त्या ठिकाणी एक सोन्याचा प्रवाह असावा, एक सोन्याचा पूर्ण धागा असावा. अशा प्रकारे तो मार्ग त्या ठिकाणी सुवर्णानी इथपर्यंत आहे, हृदयापर्यंत, पण पुढे संपला. तिने विसर्जित केलं ना स्वतःला, आणि त्यामुळे तिने तिचा विनियोग केला. ना तरी प्रकाश जळाची झरी, झरा असावा, प्रकाशाचंच जल असावं. जणू काही प्रकाशच जल आहे आणि त्याचा झरा आहे. तर तो झरा कसा दिसेल? त्या मूलाधार चक्रापासून या अनाहत चक्रापर्यंत जणू काही एक झराच वाहत आलेला आहे, वाहत आली. मग तिये हृदय भूमी पोकळे, जिराली का एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे, शक्तीची माझी. म्हणाले ती जी शक्ती इथपर्यंत येते ती काय करते? तिथे पोचल्यानंतर म्हणाले हृदयाच्या पोकळीमध्ये, म्हणजे हृदयाच्या आकाशामध्ये, जिराली का एके वेळे, तिथेच जिरून जाते, तिथेच संपून जाते. एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे. आता तिचं स्वतंत्र रूप शक्ती म्हणून मावळतं. आता ती शक्ती म्हणून वेगळी नाही, शक्तीची माझी. ती शक्तीमध्येच प्रविष्ट होते, पण आपलं स्वतःचं जे वेगळं सोनसळी रूप होतं ते तिने संपवलंय. शक्तीचं जे प्रकट रूप होतं, जे उघड रूप होतं, जे मूलाधार चक्रापासून हृदयाकाशापर्यंत आलेलं होतं, ते रूप तिने मावळवलं आहे, संपवलंय. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राणू केवळ जाणीजे, आता नादबिंदू नेणीजे कला ज्योती. आता तरी म्हणाले तिला ती शक्ती त्या शक्तीमध्ये विसर्जित झाल्यामुळे तेव्हा तरी शक्तीची म्हणीजे, आत्ता तरी तिला शक्तीच म्हणा. पण म्हणाले कशी आहे? खरं म्हणाल तर शक्ती शब्द वापरायचा, पण एरवी तो प्राणू केवळ जाणीजे. एरवी ती शक्ती नाहीच आहे, तो केवळ प्राण शिल्लक आहे. आणि तो जो प्राण आहे
आता त्या प्राणाच्या जवळ ना नाद आहे, ना बिंदू आहे, ना कला आहे, ना ज्योती आहे. कारण नाद हे कोणाचं स्वरूप आहे? त्या ठिकाणी नाद कुठे उत्पन्न होतो? आकाशाच्या पोकळीत. कुणाच्यामुळे? वायूच्यामुळे. त्यामुळे तो नाद संपला, ती ज्योती संपली, कला संपली, वायूच संपला. आता नादमेंदू नेणीजे कला ज्योती. आता हे सगळं संपून गेलं. मनाचा हन मारू. आता मनाचा निग्रह करायला मन शिल्लक राहिलं नाही. का पवनाचा धरू, म्हणजे का प्राणायामाकरता मी नियंत्रण करू. म्हणाले तो योगी म्हणतो आता तेही शिल्लक राहिलं नाही. कुठे करणार प्राणायाम? प्राणायाम करायला तर आत काहीच शिल्लक राहिलं नाही. म्हणाले ध्यानाचा आदरू नाही परी. आता ध्यान करायला काहीतरी रूपाची कल्पना तर केली पाहिजे, निरालंब का असेना, पण ध्यान लावण्याकरता अनुभव घेण्याची बुद्धी तर पाहिजे. बुद्धी पण संपली, मन पण संपलं, सगळंच संपलं. म्हणाले नाही परी हे कल्पना धे सांडी. ही कल्पना ती कल्पना सगळं संपलं. म्हणाले ते नाही ये परवडी, हे महाभूतांची फुडी आठणी देखा. आता कल्पना नावाची गोष्ट शिल्लकच राहिली नाही. आता काय झालं? हे महाभूतांची फुडी म्हणजे ही जी पंचमहाभूत आहेत त्यांची पक्की आटणी झाली, पक्के संपले. आता कोणीच राहिलं नाही. पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, आकाश नाही. आता इथे कुणी शिल्लक राहिलं नाही. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू. म्हणाले कसं झालं? ही आदिनाथ परंपरेची कुंडलिनी जागृतीची पद्धती आहे. माऊली म्हणतात जितकी उकलून सांगता येईल तितकी मी तुम्हाला सांगितली आहे. ते सांगतात मी काही मर्म त्यात ठेवलं नाही, मी त्यात लपवलं काही नाही, काही गूढ नाही, पण आमच्या परंपरेत जसं असतं तसं म्हणाले मी तुम्हाला वर्णन करून तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. पण याच्यामध्ये आता काय आहे? ही परंपरा कुणापासून आली? शंकरापासून आली, आदिनाथापासून आली. ती आमच्यापर्यंत आली, त्याचा अनुभव आम्ही घेतला. आणि ते म्हणाले इथे मात्र या 6व्या अध्यायामध्ये मात्र कुणी त्याचं उद्देश किंवा त्याचं प्रकटीकरण, त्या रहस्याचं उद्घाटन कोणी केलं? महाविष्णू साक्षात इथे श्रीकृष्णानी, योगयोगेश्वर कृष्णानी हा विषय सांगितला. बाकी म्हणाले आत्तापर्यंत हे आदिनाथ परंपरेत चालू होतं, पण त्याचं रहस्य उलगडणारा इथे विष्णू निघाला. हरिहराचा अद्वैत मांडण्याचा एक भाव आहे. तया ध्वनिताचे केणे सोडूनी. म्हणाले ते आता इथे संकेत रूपाने जे विषय या कुंडलिनीच्या जागृतीच्या संबंधाने आजपर्यंत येत होते त्या सगळ्याचा तो जो संकेत आहे तो संकेत बाजूला करून मी विषय पूर्ण मोकळा केला आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे जे विषय आपल्या पुढे मांडलेत ते इतके अधिकाधिक स्पष्ट मांडलेत आणि त्या तशा मांडणीमुळे या कुंडलिनी योगाचं मी एक भरजरी वस्त्र तयार केलं आहे. आपण पुन्हा पैठणी म्हणू की अशी उत्तम पैठणी आहे, अत्यंत उत्तम अशी. आणि कसं केलं आहे म्हणाले? केणे सोडूनी यथार्थाची घडी झाडूनी. त्याच्यामधले जे रहस्याचे विषय आहेत ते सगळे मी उलगडलेत. ते पैठणीची घडी मी उलगडली, ती सगळी आपल्याला दाखवली. आणि नंतर काय केलं म्हणाले? आता मी पुन्हा ते उलगडलेलं, आता आपण दुकानात गेलो की आपल्याला साड्या अशा उलगडून टाकता, पण नका नका उलगडू नाही हो, बघा उघडून बघितली की तुम्हाला जास्त चांगलं कळेल, रंग कळेल. तसं माऊली म्हणतात अहो माझं दुकान आहे, माझ्या दुकानातली ही पैठणी आहे, ही पैठणी मी तुमच्या पुढे उलगडून टाकली आहे आणि त्याच्यामध्ये काही लपवून ठेवलेलं नाही, अगदी सगळी पैठणी तुम्हाला बघायला सांगितली आहे. आता म्हणाले तुम्हाला योग्य प्रकाराने सगळं उकलून सांगितल्यावर आता त्याच्या यथार्थतेची घडी मी केली आहे. यथार्थ तुम्हाला योग्य असं त्याचं मार्गदर्शन झाल्यावर चांगली घडी घातली. तुम्हाला आता हे सगळं गोळा करून आणलं, बारीक 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 गोष्टी सांगून तुम्हाला निस्संदेह करायचा प्रयत्न केला. त्याची आता मी हाताने
उपलविली या म्या जाणूनी ग्राहिक शोते, यथार्थाची घडी झाडूनी, म्हणजे चांगली झटकून पुन्हा साफ करून ती घडी ठेवून दिली. आता तुम्ही केव्हाही उलगडून पहा, वाचा, ऐका, त्याचा विचार करा, तुम्हाला तो विषय समजेल. म्हणाले उपलविली म्या जाणूनी, कशा करता उघडली होती मी त्या सणंगाची घडी? तर म्हणाले एवढ्याच करता उघडली होती आपल्या पुढे की तुम्ही सगळे ग्राहिक श्रोते, म्हणजे रसिक श्रोते आहात, तुम्ही सगळे मर्मज्ञ आहात, तुम्ही हा विषय जाणणारे आहात, म्हणून म्हणाले तुमच्या पुढे हे सगळं मी, नाही तर इतकं ते उलगडलं गेलं असतं असं नाही. आता ह्याच्या पुढे अजून विषय संपला नाही आहे, अजून तो पूर्ण हलका व्हायचा आहे, त्या खेचरी मुद्रेतून वर जायचा आहे. पण हा मूळ कुंडलिनीचा जो गाभा आहे तो गाभा मात्र आता इथे संपला. त्याच्या पुढे आता त्याची पुढची प्रक्रिया सुरू होईल. त्याचा विषय आपण उद्या पाहू. आजचा विषय